झी 24 तास एक पाऊल पुढे। भ्रष्टाचाराचं मूळ निवडणुकीत असल्याचा अजब दावा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय। काही वर्षांपूर्वी आपण काही हजारात निवडणूक लढायचो, आता मात्र खासदारकीच्या निवडणूक लढायला आपल्याला 8 कोटी रुपये खर्च करावे लागले, असा गौप्यस्फोट मुंडे यांनी केला। निवडणूक आयोगाने कारवाई केली तरी आपल्याला परवा नाही, मात्र निवडणुकीत काळ्या पैशांचा बेसुमार वापर होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। मी पहिल्यांदा 1980 साली आमदार झालो, तेव्हापासून मी आता लोकप्रतिनिधी। पहिली निवडणूक मी 29,000 जिंकलो, ज्यामध्ये 22,000 निधी मला मिळाला। मला 7,000 रुपये खर्च करावे लागले आणि गेल्या वर्षीची निवडणूक मी 8 कोटी रुपये खर्च करून, इलेक्शन वाले नसतील तर, आणि आता इलेक्शन केस झाली तरी मी आता काय 5-6 महिने राहिले, एवढा पैसा लागतो। मग मी जर 10-10 कोटी रुपये होऊन खासदार व्हायचं असेल तर कशी ही लोकशाही चालणार? आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय पक्षाला निवडणुका लढण्यासाठी स्टेट ट्रेझरीतून पैसा द्यायला पाहिजे, त्याशिवाय काळा पैसा निर्माण होणं थांबणार नाही। आणि राजकीय पक्ष जर बाहेरून पैसा घेऊन निवडणुका जिंकत असतील तर ती कंपल्शन येणार, हे टाळणं आवश्यक आहे। कसं मला माहित नाही, परंतु या देशाच्या भ्रष्टाचाराचा जन्म ह्या निवडणुकीच्यावर जो पैशाचा प्रभाव आहे त्याच्यामधून होतो, आणि म्हणून खरे लोकशाहीचे रिझल्ट बाहेर येत नाहीत। झी 24 तास एक पाऊल पुढे।